नगरपालिकेत देखील यापूर्वी होतं। तर हे ज्या सांगणाऱ्यांना एक साधा प्रश्न आहे, केंद्रात यापूर्वी तुमचं अगोदर होतं, राज्यातही होतं, नगरपालिकेतही होतं, तर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेची घरं आज किती वर्ष झालं त्या ठिकाणी ती बिल्डिंग उभी आहे, परंतु तुम्ही तिथल्या नागरिकांना दिलं जात नाही। काही काही लोकांनी व्याजाने त्या ठिकाणी स्वतःचं सोनं गहाण ठेवून तिथं पैसे त्या घरकुलाला गुंतवलेत, परंतु त्यांना 4-4, 5-5 वर्ष 2021ला ती योजना पूर्ण करू म्हणून पहिला टप्पा 862 घरांचा सांगितला होता, पण आज 2025 संपत आलं तरी तुम्ही ती घरं त्या ठिकाणी देऊ शकला नाही। मग हे पहिली प्राथमिकता गोष्ट केंद्रात तुमचं होतं, राज्यात तुमचं होतं, खाली नगरपालिकेची पण त्या ठिकाणी होतं। मग ह्या साध्या गोष्टी जर तुम्ही करू शकत नसाल तर कोणत्या तोंडानं तुम्ही त्या ठिकाणी लोकांच्या पुढे हे परत तेच त्या ठिकाणी सांगणार आहे? लोक शून्य झालेले आहेत। तुम्ही केंद्र, राज्य आणि त्या एकीकडं तुम्ही ब्रह्मांड नायक पांडुरंगाचं नाव घेऊन सांगता की पांडुरंगाच्यामुळं, तुमच्या कर्तृत्वामुळं, तुमच्या कार्यामुळे इथं निधी मिळत नाही, तर तुम्हीच तुमच्या भाषणामध्ये सांगताय की पांडुरंगाच्यामुळे त्या ठिकाणी इथं निधी मिळतो। मग देवाच्या नावाखाली निधी मिळणाऱ्या तुम्ही त्या ठिकाणी ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून टक्केवारी आणि मक्तेदारी करण्याचं काम आणि पाप गेल्या या 40 वर्षात झालंय। ते बंद करण्यासाठी, कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठीची आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी लोकशाही पद्धतीने इथला समस्त मायबाप जनता उद्याच्या 2 तारखेला पाठीशी त्या ठिकाणी उभा राहणार आहे।